मुद्द्याच्या माध्यमातून आपण प्रश्न उपस्थित करतोय। सौगाते मोदी न मुस्लिम भाजपच्या खरंच जवळ येतील का? सवाल आपल्याला हा सुद्धा उपस्थित करायचा आहे की सौगाते मोदी हृदय परिवर्तन आहे की राजकारण आहे, की एक महत्त्वाचं पाऊल आहे? काय नेमकं हे मोदींची प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न आहे का? कारण ज्या प्रकारे एक प्रतिमा बनलेली आहे ती प्रतिमा बदलण्याचा हा प्रयत्न आहे का? सौहार्दासाठी टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे का? केवळ त्याच्याकडे राजकारण म्हणून विरोधक पाहतायत तसं आहे की केवळ हे एक महत्त्वाचं पाऊल सुद्धा ठरू शकेल? बिहार पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठीची ही जमीन तयार करण्याची तयारी आहे का? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपल्याला करायची आहे। या चर्चेसाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया। आपल्यासोबत या चर्चेमध्ये आचार्य महामंडलेश्वर महंत सुधीरदास आहेत। सुधीरदासजी, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत भाजपचे नेते शैलेश गोजमगुंडे आहेत, तुमचंही स्वागत। आपल्यासोबत शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। मी या चर्चेची सुरुवात करणार आहे सुभान अली यांच्यापासून। सुभान अलीजी, एक योजना आणली सौगाते मोदी, आता या योजनेकडे तुम्ही कसं पाहता? हे हृदय परिवर्तन आहे, हे राजकारण आहे की एक महत्त्वाचं पाऊल आहे? तुम्हाला यात दिसतंय काय? विलासजी, सौगाते मोदी म्हणजे याला आपण मराठीत जर म्हणलं तर मोदीची भेट किंवा मोदींचे उपहार मुस्लिम समाजासाठी नसून हे अल्पसंख्याक समाजामध्ये जे मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत आणि शीख बांधव आहेत, जे पुढच्या महिन्यामध्ये या तिन्ही समुदायाचा जो सण आहे तो एकत्र आल्यानं 32 लाख प्रत्येक समुदायाच्या लोकांना भेट देण्याचं मोदींच्या नावानं भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागानं घेतलेला हे उपक्रम आहे। आता हा उपक्रम राजकीय दृष्टिकोनातून बिहारमध्ये मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे, कारण याची अंमलबजावणी घोषणा झाल्यापासून त्वरित समजा बिहारमध्ये झालेली आहे। तेथे हा किट वाटप झालेला आहे, इतर राज्यामध्ये ते आपल्याला दिसत नाहीये। बिहारमध्ये सामाजिक समीकरण असं आहे की 17% मुस्लिम समाज आहे आणि एवढा मोठा समुदायाकडे दुर्लक्षित करणं राजकीय दृष्टिकोनातून हिताचं ठरणार नाही आहे। आता तरी पण आपण मोदीजींच्या नावानं सुरू असलेल्या या उपक्रमाला नकारात्मक न पाहता मुस्लिम समाजाबद्दल जे भारतीय जनता पक्षांच्या नेत्यामध्ये द्वेष आहे ते द्वेष कमीत कमी या माध्यमातून कमी होईल ही अपेक्षा आपण करूयात। आता आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, जे 32 लाख कुटुंबांना हे मदत करणार आहे, त्या किटची किंमत 500-600 अशी काहीतरी आहे। सरकारचं धोरण हे असते विलासजी की एखाद्या समुदायाची जर आपली काळजी घेत असो, त्या समुदायाच्या हिताचे धोरण अंमलात आणणे, त्या समुदायाच्या कल्याणासाठी विकासासाठी योजना आखणे हे सरकारचं काम असते। इथं उलट झालं, मुस्लिम समाजाच्या विकासासाठी जो शैक्षणिक शिष्यवृत्तीचा निधी होता त्याच्यात 1000 करोड रुपये कपात करण्यात आले या 25 आणि 26च्या बजेटमध्ये। आता एखाद्या समुदायाचं शैक्षणिक बजेट तुम्ही 1000 कोटींना कमी करणार आणि जे त्या शिष्यवृत्तींना शिकू शकत नाही, जे गरीब लोक जे मुलं शिकू शकणार नाही, प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक, आता त्या कुटुंबाला तुम्ही हे भेटवस्तू देणार आहात, तरी पण त्या लोकांना असं वाटेल की बाबा तुम्ही आमचे योजना बंद केलेल्या आहेत आणि हे भेटवस्तू देत आहेत। तर सरकार म्हणून मोदीजींची मुस्लिम समुदायाप्रती जी संवेदना आहे, जी काळजी आहे, ती धोरणातून दिसायला हवी होती। तरी पण महाराष्ट्रामध्ये आपण असं समजू की कमीत कमी या उपक्रमाच्या माध्यमातून मागच्या 3 वर्षापासून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे नेते प्रशासनाची परवानगी घेऊन मुस्लिम समाजाबद्दल द्वेष करत होते, भाषण देत होते प्रक्षोभक, ज्या घटना घडल्या या मुस्लिम देशामुळे, कमीत कमी या उपक्रमाच्या माध्यमातून मोदीजींचं हृदय परिवर्तन झालं असं आपण सकारात्मक दृष्टिकोनातून समजूया आणि या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं सुद्धा मन परिवर्तन होऊ ही प्रार्थना अपेक्षा आपण करूया। ठीक आहे, आता भाजपलाच विचारावं लागेल। भाजपचे नेते शैलेश गोजमगुंडे आता आपल्या सोबत आहेत आणि अतुल लोंढे सुद्धा आपल्या सोबत सहभागी झालेत। अतुलजी, तुमचं स्वागत। येतो तुमच्याकडे। तुमच्या आधी सुभान अली यांनी बॅटिंग केली आहे,
त्यामुळे तुम्हाला आता वन डाऊनला. शैलेशजी, मुद्दा हा आहे, एका बाजूला टार्गेट करायचं आणि दुसऱ्या बाजूला भेटवस्तू द्यायची. विरोधक म्हणतायत हा तर थेट दुटप्पीपणा आहे. हा दुटप्पीपणा आहे की महत्त्वाचं पाऊल आहे की मनपरिवर्तन आहे? विलासजी, पहिल्यांदा मी तुम्हाला एक गोष्ट या सगळ्या विषयामध्ये मांडणार आहे हा. की आपण मगापासून योजना असा शब्द वापरतोय. ही योजना नाही आहे, ही भेट आहे. योजना ही शासनाच्या माध्यमातून राबवली जाते, तशा पद्धतीने आखली पण जाते. पण भारतीय जनता पार्टीच्या वतीने असलेला हा उपक्रम आहे जो आमच्या अल्पसंख्याक आघाडीने केंद्रातनं तो समोर आणलेला आहे. दुसरी गोष्ट, आपण म्हणताय की हृदय परिवर्तन किंवा मुस्लिमांच्या संदर्भात असलेली भूमिका. बघा, मोदीजी सत्तेत आल्यापासून मुळातच आम्ही पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आणि सगळी माणसं आहोत. अंत्योदयाचा विचार आमचा आहे की समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत विकास पोचत नाही तोपर्यंत या देशाच्या लोकशाहीला अर्थ निर्माण होणार नाही, असं आदरणीय दीनदयालजी आम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही त्या विचारांवर चालतो. आणि मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र असं काही वेगळं करणं, जर आपण मोदीजींच्या प्रत्येक योजनेचा जर विचार केला तर कुठलीही योजना फक्त हिंदू समाजासाठी किंवा मुस्लिम समाजासाठी अशी नाही. आपण ज्या गोष्टीचा उल्लेख सुरुवातीलाच केला की सबका साथ सबका विकास, या सबका साथ सबका विकास मध्ये प्रत्येक समाजाचा विचार केलेला आहे. बघा, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाखो घरं या देशामध्ये दिली गेली. त्यामध्ये अनेक मुस्लिम बांधव आहेत ज्यांना त्याची आवश्यकता होती, त्यांनी त्याचा फायदा घेतलाय. मोफत राशन वाटलं गेलं, त्याच्यातही आमच्या मुस्लिम बांधवांनी प्रचंड त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत, त्याचाही त्यांना फायदा मिळालेला. आपण जे म्हणताय की एकीकडे लांगून चाल, बघा 60 वर्ष काँग्रेसनी इथे सत्ता राबवली, पण मुस्लिम समाजाला एकच सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला स्वतंत्र काहीतरी देऊ, स्वतंत्र काहीतरी देऊ, स्वतंत्र काहीतरी देऊ. आणि आजही तो समाज त्याच स्थितीत आहे. केवळ आता जी अस्वस्थता निर्माण झाली आहे, जे आता विरोधक पुन्हा पुन्हा यामध्ये टीका करण्याचा प्रयत्न करतात की खरोखर अंत्योदयाचा विचार घेऊन भारतीय जनता पार्टी पुढे निघालेली आहे. निमित्त हे आहे की ईद सारखा पवित्र सण आहे आणि या सणानिमित्त आपल्याच आप्तसखियांना भारतीय जनता पार्टी मुस्लिमांना सुद्धा याच भारताचे नागरिक मानते, आपले बांधव मानते. यामध्ये कुठेही दुमत नाही आहे. कुणीही असं म्हणत नाही आहे की भारतीय जनता पार्टी अशी म्हणत नाही आहे की मुसलमानांनी या देशात राहिलं नाही पाहिजे. या देशात राहिलंच पाहिजे, शिकलंच पाहिजे. शिक्षणासाठीही त्यांच्यासाठी योजना केल्या पाहिजेत, त्यांच्या प्रशिक्षणासाठी योजना केल्या पाहिजेत. बघा, दलित समाजासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये बारकी आहे, मराठा समाजासाठी सारथी आहे, ओबीसी साठी महाज्योती आहे. मागच्या सरकारने देवेंद्रजी आणि माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मार्टी आणला. अल्पसंख्याकांसाठी एक स्वतंत्र इन्स्टिट्यूट आता आणलाय, त्याच्यावर रिसर्च होतोय, त्याच्यासाठी ट्रेनिंगसाठी वेगवेगळ्या योजना केल्या. ठीक आहे, ठीक आहे. मी विचारतो, काँग्रेसला विचारतो, हे का मान्य नाहीये त्यांना? सरकारच्या माध्यमातून सुद्धा येत आहेत. केवळ आणि केवळ आपण वर्षानुवर्ष या लोकांनी मतांवरती लक्ष ठेवून मुस्लिम समाजाला हिंदू समाजापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला. सबका साथ सबका विकास म्हणताना या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सोबत घेऊन जाण्याचं काम मोदीजी करतात. ठीक आहे, म्हणूनच कदाचित ठीक आहे. शैलेशजी, मी विचारतो, अतुल योजना तुम्ही ऐकल्या? ठीक आहे, मी येतो. 1000 कोटी का कमी केले हे सांगा मला. 2025-26च्या बजेटमध्ये शिष्यवृत्ती, प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक मध्ये जे शिष्यवृत्ती मिळत होती त्याच्यात 1000 कोटीची कपात झाली साहेब. आता हे गरीब मुलं शिकू शकणार नाही. किती विद्यार्थ्यांनी मागणी केली आणि त्याची रिक्वायरमेंट किती आहे त्याप्रमाणे बजेट आखलं जातं. केवळ मुस्लिम समाजासाठी ते जाणार. तुम्ही जेवढं बजेट दिलं होतं ना 2022-23 ला तुम्ही 433 कोटी दिलं होतं, जाणार नाही. त्या बजेटची 100 कोटीच केलं. प्रक्रिया पूर्ण होत नाही. ठीक आहे सुभानालीजी, आपण आता या मुद्द्यावर बोलूया. मला इतर पाहुण्यांना आणू द्या चर्चेमध्ये. तिकडे अतुलजी वाट पाहत आहेत. बर सुभानालीजी, मी येतो तुमच्याकडे. अतुलजी, मुस्लिमांसाठी एवढ्या योजना दिल्या, घरं दिली, शाळा दिल्या, सगळं म्हणजे अंत्योदयाच्या संदर्भातल्या सगळ्या योजना त्यांनी दिल्या आणि आता ते भेट सुद्धा देत आहेत, तरी सुद्धा त्यांच्याबद्दलची तुमची प्रतिमा बदलायला तयार नाहीये. तुमच्या मनात आजही वाटतं की त्यांचा हेतू चांगला नाहीये. का तुम्हाला असं सतत वाटत राहतं आणि का तुम्ही त्यांना त्या नेरेटिव्हमध्ये सेट करण्याचा प्रयत्न करता? विलास, जसा आता सुभानालीजी बोलत होते किंवा शैलेशजी बोलत होते, हा खरा महाराष्ट्राचा चेहरा आहे.
पण शैलेशजी मनापासून बोलत होते का, तर काही मुद्दे मला शैलेशजींसमोर मांडायचे आहेत. बरं. उर्दू भाषा ये कठमुल्लों की है, हे कोणाचे वाक्य आहे? एका संविधानिक पदावर बसलेले योगीजी जे यूपीचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे आहे, कठमुल्लों की है. हां. ठीक आहे. देशाचे प्रधानमंत्री म्हणतात 80-20, योगीजी पण म्हणतात 80-20 की लढाई है ये, 20% मुसलमान, 80% सगळे बाकीचे हिंदू वगैरे आपण ते सबका साथ सबका विकास पण म्हणतात ना. आम्हाला तर्जुम ऐक ना विलास, थोडंसं ऐकून तर घ्या, मग तुम्ही किती प्रश्न करायचे तितके, कारण मी सगळ्यांचे उत्तर द्यायला तयार आहे. मंगळसूत्र चोरून मुस्लिमांना देऊन टाकणार, तुमची म्हैस जी आहे ती म्हैस काढून तिकडे मुसलमानांना विकून टाकणार. म्हणजे किती 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 गोष्टीतून, वागण्यातून हा प्रकार जो आहे तो देशाच्या प्रधानमंत्री, देशाचे योगीजी आहेत, अनेक लोकांचे त्या दिवशी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री बोलत होते, कुणाला सोडल्या जाणार नाही, पकडून आम्ही टाकल्या जाऊ. माझ्याकडे एफ आय आर आहे आणि ते जरूर मी काढणार आहे. सगळे एफ आय आर आणलेले आहे मी. 6च्या 6 एफ आय आर आहे नागपूरचे. मी त्या भागात लहानाचा मोठा झालो आहे विलास. तिथे संत ताजुद्दीन बाबा आणि प्रभू रामचंद्र यांची संस्कृती असलेला महाराष्ट्र आहे, नागपूर आहे. नागपूरमध्ये आम्ही कधी पाहिलं नव्हतं. जे पाहिलं ते कसं घडून आणलेलं आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे तुमचं जे बोलणं आहे ते, आता बिहारची निवडणूक आहे, बिहारमध्ये 18% मुसलमान आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालची निवडणूक आहे, 27% मुस्लिम आहेत. तुम्ही घेऊन राहिले शिदोरी, आमचा बिलकुल त्याला विरोध नाही. तुम्ही द्या, तुम्ही योजना करून राहिले, आम्हाला त्याचाही विरोध नाही आहे. पण तुम्ही द्वेष कशाला पसरवून राहिले? तुम्हाला जसं हिटलरनी ज्यूजला टार्गेट करून आपलं राजकारण साधलं, तसं तुम्ही मुस्लिमांना टार्गेट करून आपलं राजकारण साधता. मध्यंतरीच्या काळात पहिल्या टर्ममध्ये दलितांना गोमांसा नावावरून किती मारलं आपण पाहिलं. घोड्यावर चढला म्हणून मारलं, रस्त्यामध्ये गाड्या अडवून मारलं, लग्नामध्ये कारमध्ये बसला म्हणून मारलेलं पाहिलेलं आहे. महाराष्ट्रात धुळ्यामधली घटना पाहिलेली आहे. आर्वीमध्ये एका दलित मुलाला मंदिरात गेला म्हणून ऐकून घ्या. नाही, हे सगळ्या गोष्टी आहेत. मला एक सांगा, तुमच्या मनात भीती आहे का हो? मुस्लिम जर त्यांच्या बाजूने गेले, त्यांनी जर त्यांच्यासाठी मनपरिवर्तन झालं तर मग आपलं काय, आपल्या वोट बँकेचं काय, अशी काय भीती तुमच्या मनात आहे का? नाही, तुष्टीकरणाचा पहिलेपासून प्रश्न उपस्थित करून, एक 700 कोटीची जी काही हजची सबसिडी होती त्याचा प्रश्न उपस्थित करून, आम्ही पूर्ण देशाचा विचार करतो म्हणून महाकुंभच्या पैशाचा आम्ही कधी, कुंभाच्या पैशाचा आम्ही कधी खर्चाचा उल्लेख केला नाही किंवा करणारही नाही. आज संविधानावर खूप चांगलं बोलले देवेंद्र फडणवीस. भाषण मी पूर्ण ऐकलं विलास. त्याच्यामध्ये त्यांनी धर्मनिरपेक्ष म्हटलं, मला फार बरं वाटलं. त्यांनी उद्देशिका सांगितली. त्यांना सांगा, तुम्ही तुमची भेट झाली तर, माझी भेट झाली तर मी नक्की सांगेल की जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे ना, घटनेचा सरनामा उद्देशिका, ती नेहरूजींनी लिहिलेली आहे. त्याची त्यांनी फार स्तुती केली. त्यांनी वी द पीपल ऑफ इंडिया म्हटलं. ही आम्ही विश्वास ठेवतो, आम्ही भारताचे लोक, आणि शेवटली ओळ आहे की आम्ही स्वतःला ते संविधान अर्पण करतो आहोत. ही भावना ठेवा तुम्ही. आम्ही तुम्हाला 100% मतं भेटो. आम्ही आमच्या इथले हिंदू संत ताजुद्दीन बाबांना खूप मानतात. आम्ही पोद्दारेश्वर राम मंदिरातही जातो. पोद्दारेश्वर राम मंदिरातला रामनवमीचा रथ हिंदू मुसलमान एकत्र म्हणून ओढतात. मागच्या वर्षी ती प्रथा बंद झाली, घाबरून ते लोक आले नाही. आम्हाला ते काही योग्य वाटलं नाही. ताजुद्दीन बाबांकडे मुसलमान 10% जात असतील, 90% हिंदू जातात. या संस्कृतीमध्ये विश्वास ठेवणारा जेवढं सांगताय तेवढे उदार नाहीये. मतं मिळाले मुस्लिमांचे तरी चालेल. नाही, तुम्ही सांगताय तेवढे उदार नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी नाही, समाजवादी पार्टी सोबत तुम्ही मतांसाठी तर भांडताय. तुम्ही तिकडे बिहारमध्ये भांडताय, पश्चिम बंगाल. ठीक आहे, मी येतो, तो मुद्दा वेगळा आहे, त्याच्याबद्दल नाही, याच्यावर चर्चा करू आता. नाही, उगाच जायला नको. बरोबर. आम्ही सर्वसमावेशी राजकारणाची गोष्ट करतो. आम्ही वी द पीपल ऑफ इंडियाची गोष्ट करतो. आम्ही सगळ्यांची गोष्ट करतो. आम्ही ओबीसीची गोष्ट करतो, आम्ही SC ST ची गोष्ट करतो. आता यांनी काल आरक्षणाचा प्रश्न काढला. मुस्लिम आरक्षण नाही आहे ते. ज्या जाती ओबीसी, SC आणि ST मध्ये येतात त्यांचं आरक्षण आहे. आणि 94 पासून हे देवेगौडांपासून, यांच्या येदियुरप्पापासून या सगळ्यांनी दिलेलं आहे. पण असा मुद्दा गरम करून मूळ मुद्द्याला बगली देता येते. मूळ मुद्द्यावर येण्याची गरजही वाटत नाही. आणि आपला हिंदू वोट बँक जे आहे ते बनत असते. हे राजकारण बीजेपी करते, काँग्रेस करत नाही. मला एक वेगळा अँगल आणायचा. ठीक आहे, मला एक वेगळा अँगल आणायचा आहे. खरं तर आज महंत सुधीरदास यांना या चर्चेत मी याच्यासाठी बोलवलंय, कारण साधारणपणे त्यांची भूमिका ही भाजपच्या पूरक अशा प्रकारची असते. कारण त्यांना ज्या प्रकारची विचारधारा हवी आहे ते भाजपकडून होत असतं. आता तुम्ही महंतांना कशाला दीड नेता? नाही, कशाला भाजपकडे नेता तुम्ही? नाही, पण म्हणताय. अरे आहे ते तुमचे, मला त्यांनाच विचारायचंय ते. आता मला तेच विचारायचंय त्यांना. भाजप जी सौगात देते आता ती तुम्हाला मान्य आहे का?
विरोधक असं म्हणतायत की लागून चालन चालू आहे हे सगळं सत्तेसाठी, मतांसाठीचं. मग जर त्या मतांसाठी लागून चालन सुरू झालं असेल तर मग हिंदू मतांचं काय करायचं? आमचे परममित्र अतुलजी मोठे अभ्यासक आहेत, चांगला त्यांचा आम्ही नेहमी भेटत असतो. अतुलजी 2007 ला प्रयागला जो कुंभ झाला होता त्या कुंभमेळ्यामध्ये समाजवादी पार्टीने मुस्लिम गार्डियन मिनिस्टर दिलेले होते आझम खान साहेब, आणि इतकं मोठं प्रचंड वादंग त्यावेळेला पेटलं होतं. आणि माझ्या गुरूंनी मला सांगितल्यानंतर ती सर्वात मोठी प्रेस कॉन्फरन्स होती ती मी त्या ठिकाणी घेतली. म्हटलं हरकत नाही, आझम खान साहेबांना त्या ठिकाणी गार्डियन मिनिस्टर कुंभमेळ्याचं मुख्य नेमलेलं आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो आणि तो कुंभमेळा सुचारू रूपाने संपन्न व्हावा अशा पद्धतीची भूमिका संत महात्म्यांनी घेतली. परंतु जे काही विषय आता मांडले जात आहेत ते जुमले सौगाते मोदी नाही खैराते मोदी. आता कोणीतरी आता 1 सेकंदापूर्वी तुम्ही जेव्हा हे सुरुवात केलं, तो जो शिधा आहे म्हणे त्या शिध्यामध्ये विष तर कालवलेलं नाही ना, त्यामध्ये काही डोकं फिरेल अशा पद्धतीचं काही मिळवलं नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बोलले. मी थोडं उशिरा लावला होता. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बोलत असाल तर हे खूप चुकीचं आहे. आता सुभान अली आमचे भयंकर वादविवाद होतात, रिटायलेट होतात, पण आज मी सुभान अलींचं पण अभिनंदन करेल. याच त्यांनी एक चांगली भूमिका मांडली की जी समावेशक होऊ शकते. आणि अशा पद्धतीने जर एखाद्या संदर्भामध्ये सर्वसमावेशक राजधर्माचं पालन करून मुस्लिम देखील आमचे बंधू आहेत, आम्ही मान्य करतो, पण जे देशाच्या विरोधामध्ये काम करणारी जी मंडळी आहे, जी पत्थरफेक करणारी मंडळी आहे, ती पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणारी जी मंडळी आहे त्यांचा आम्हाला विरोध आहे. पण भाईंसारखे जर आमचे मित्र आहेत, सुभान अलींसारखे जर आमचे मित्र आहेत तर आम्हाला स्वागत आहे ना. आणि शासनाचे जे काही निर्णय आहे असं काही झालेलं नाही महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या याच्यामध्ये. मुसलमानांचं मगाशी कोणतरी म्हणालं अस्तित्वच नाही म्हणे, मुसलमानांचं अस्तित्व त्या देशात नाही. राष्ट्रपती अब्दुल कलाम झालेत, सेना दलाचे प्रमुख मुसलमान झालेत, देशाचे मुख्य न्यायाधीश मुस्लिम झालेले आहेत, देशाचे उपराष्ट्रपती अगदी बरोबर आहे. पण राष्ट्रपती मुस्लिम झाले. आज पाकिस्तानामध्ये एखादं नितेश राणे पण एक मुद्दा बोलले. प्लीज तुमचं पूर्ण करा. मला तुम्ही हे उदाहरण दाखवा, बांगलादेशामध्ये कोणी हिंदू राष्ट्रपती झालाय का, हिंदू पंतप्रधान तिथं झालाय का, हिंदू एखादा सरन्यायाधीश झालाय का? त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि या मतभेदाची जर दरी आपल्याला बुजवायची असेल तर त्या प्रत्येक गोष्टीकडे राजकीय भूमिकेतनं पाहणं, बिहारची निवडणूक आहे किंवा याची निवडणूक आहे हे पाहायला नको. माझं खूप मोठं काम उत्तर प्रदेशमध्ये होतं आणि अतिशय बिलो स्टँडर्ड गरिबी रेषेच्या खाली राहणाऱ्या मुसलमानांना, हजारो लोकांना मगाशी शैलेशजींनी सांगितलं की घरं मिळाली, गॅस मिळाला, त्यांना त्या माध्यमातून जे काही सगळ्या योजना मिळाल्या. पण एक मुद्दा तुम्हाला आणि शैलेशजींना मला विचारायचा आहे, दोघांनाही मला तो मुद्दा विचारायचा आहे. तुम्ही असं म्हणालात, नितेश राणे पण सकाळी असं बोलताना म्हणाले, हो ह्या मुद्द्यावर बोलताय तुम्ही आता? हो, या मुद्द्यावर पटकन बोला, मी विचारतो. महंत दासांशी आम्ही बिलकुल महंत दासांचे जेवढे विचार आहेत त्याच्याशी आम्ही बिलकुल सहमत आहोत. महंत दासांशी मला म्हणजे काय म्हणतात त्याला आर्ग्युमेंट्स करायचे नाही. ते महंत आहेत, ते म्हणतील ते खरं, आपलं असं आहे. पण एक महत्वाचं, कुरुलकर असो किंवा एखादा मुस्लिम असो, जो कोणी दंगलखोर आहे, जो कोणी देशाच्या विरोधात आहे, त्याच्या विरोधात आम्ही आहे. मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, काही संबंध नाही. मग प्रदीप कुरुलकर आहे ना, त्यांनी देशाच्या मिसाईल्सचे महत्वाच्या गोष्टी दिल्या, आम्ही त्याच्या विरोधात आहोत. आणि आम्ही जे मुस्लिम टेररिस्ट ऍक्टिव्हिटीजमध्ये असतील किंवा दंगलीच्या ह्याच्यामध्ये असतील, आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. याच्यामध्ये धर्म पाहण्याचं कारणच नाही आहे. आणि आपल्याला बांगलादेश आणि पाकिस्तानकडनं धडे घ्यायची काय गरज आहे? त्यांनी मूर्खपणा तर केलाच आहे. बांगलादेश तर आपलंच अपत्य आहे. त्यांनी आपल्याकडनं शिकलं पाहिजे ना, आपण त्यांच्याकडनं थोडी शिकणार आहे. आपण धर्मनिरपेक्ष संविधान स्वीकारलेलं आहे, जे आज फार म्हणजे अभिमानानं आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी संविधानावर चर्चा करताना मांडलं, आम्हालाही बरं वाटलं. उद्देश पत्रिकेवर बोलले, आम्ही भारताचे लोक याच्यावर सगळं बोलले, आम्हालाही बरं वाटलं ना. असं नाही की अतुल लोंढे येऊन सगळं विरोध करतो. तुम्हाला बरं वाटेल असं बरंच काय चाललेलं दिसतंय.
नाही, तुम्हाला बरं वाटेल असं बरंच काही चाललेलं दिसतंय, म्हणूनच मला सुभान नाही, अलीजीला महंत विचारायचं आहे. महंत, साधू संत महंत यांचा सन्मान करणं आपलं काम आहे विलास. हे त्याच्यात काही दुमत हे नाहीये. पण तुमचा बदलच आहे असं म्हणूया. ठीक आहे, बघा तिकडे सुधीरदाजींना किती आनंद आहे. मी तसंच आहे. अतुलजी कायम माझ्याशी कुठेही भेटले तरी नाही, आदराने वैयक्तिक नाही, बोलत असतात. काँग्रेस म्हणून बोलतोय आपण. पार्टी लेवल त्यांचे हे असं आहे. नाही, काँग्रेस ज्या पार्टीचं काम पाहत आहेत त्यांचा तो पार्टी पाहणं हा धर्म आहे. ठीक आहे, व्यक्तिगत मी महंत म्हणून त्यांचा ठीक आहे, सन्मान ठीक आहे, हा मला नेहमीचा अनुभव आहे. ठीक आहे. शेख सुभान अली आपल्या सोबत आहेत. सुभान अलीजी, एक पाऊल उचललंय. ठीक आहे, राजकीय लोक त्याच्याकडे राजकीय नजरेतून पाहतील, त्यांना त्याच्यात मतं दिसतील, धोरणं दिसतील, राजनीती दिसेल, सगळं दिसेल. पण काही का असेना यातून एक प्रकारे एक पाऊल उचलले आपण म्हणूया. हे पाऊल भाजपला मोदींच्या किंवा भाजपला आणि मोदींना मुस्लिमांच्या जवळ नेण्यास कारणीभूत ठरेल का? काय भावना आहे, सार्वत्रिक भावना ह्या पावलानंतर? विलासजी, जर मोदींच्या नावानं भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चानं सुरू केलेला हा उपक्रम जर मुस्लिम समुदायाच्या माध्यमातून न करता, म्हणजे अल्पसंख्याक मोर्चाच्या माध्यमातून न करता जे नेते प्रक्षोभक भाषण करत होते त्या लोकांनी पुढाकार घेऊन जर समाजाला जर समजा जवळ केलं असतं तर हे जास्त प्रभावी ठरलं असतं. आता काय झालं, एकीकडे एक समुदायाचे नेते तुम्ही मुस्लिमांना शिव्या देण्यासाठी तयार करणार, त्यांना तुम्ही मंत्री करणार, त्यांना परवानग्या देऊन सभा घ्यायला सांगणार, आणि दुसरीकडे आपल्याच पक्षातील मुस्लिम समाजाला म्हणणार की तुम्ही आपल्या समाजातल्या गरिबांना हे धान्य वाटा. त्याच्यामुळे काय होईल माहितीये का, त्या भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची नाचक्की होईल. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं, नाचक्की होईल की त्यांना ऍक्सेस मिळेल. मस्जिदवर हल्ला झाला, काहीही कारण नसताना नूरुल हसन या इंजिनियरची हत्या करण्यात आली. अल्पसंख्याक मोर्चा कुठेही अस्तित्वात नव्हता. तुम्ही बघा की विशालगड प्रकरण झालं, अल्पसंख्याक भाजपा मोर्चा पुढाकार घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न करायला हवा होता, तो कुठेही नव्हता. नितेश राणेजी जेव्हा मुस्लिम समुदायाचं मन दुखत होते, अल्पसंख्याक भारतीय जनता पक्षाचा मोर्चा कुठेही समोर आला नाही. आता परिस्थिती ही झाली की हाजी अरफात हे भारतीय जनता पक्षाचे नेते वेचीतून मीडियामध्ये म्हणत होते की आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही मुस्लिम समाजाला. मग मस्जिदमध्ये जेव्हा आम्ही नमाज तो पढायला ऍक्सेस जातो, वाढावा. लोक संशयाच्या नजरेने आम्हाला पाहतात. मला त्याच्याबद्दलच विचारायचं आहे. शैलेशजी आपल्या सोबत आहेत. शैलेशजी, एका बाजूला बटेंगे ते कटेंगे, बटेंगे तो कटेंगे म्हणायचं, एक आहे तो सेफ आहे म्हणायचं, आणि पुन्हा अशा प्रकारे वाटप करायचं, याच्याबद्दल तर सवाल त्यांचा आहेच. पण त्याचबरोबर तुमचे नेते रोज तिकडे मोर्चाच्या माध्यमातून न करता फादर बॉडीनं का पुढाकार घेतला नाही, आणि दुसरं म्हणजे जे नेते आता सातत्यानं टार्गेट करतायत त्यांचं काय करायचं? समन्वय होईल. प्लीज शैलेशजी. बघा, दोन गोष्टींचा उल्लेख मला इथं करावासा वाटतो. एक म्हणजे मगाशी लोंढे साहेब 2 वेळा असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि घटनेवरती मुख्यमंत्री बोलले, आम्हाला बरं वाटलं. आणि त्यात आपण एक वाक्य वापरलं की बरं वाटावं म्हणून ते खूप काही करतात. पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की कोणाला तरी बरं वाटावं म्हणून देवेंद्रजी असं बोलत नाहीत, बोललेले नाहीत. जे या देशाचं वास्तव आहे, घटनात्मक रचना आहे, ती घटनात्मक रचना भारतीय जनता पार्टीला, भारतीय जनता पार्टीच्या जन्मापासून मान्य आहे आणि आम्ही त्याच पद्धतीने जातो. दुसरी गोष्ट, माननीय लोंढे साहेब असं म्हणाले की महंत म्हणतील ते अंतिम. बघा, मोदीजींच्या 3 टर्मचा हा खरं तर आता आपला सौगाते मोदी कार्यक्रम चालू आहे, आणि खऱ्या अर्थाने सौगाते मोदी अजून एक गोष्ट घडते आहे की काँग्रेसच्या प्रवक्त्यांना आणि एकूणच काँग्रेसच्या नेत्यांना महंतांना अंतिम मानावं लागतं. हेच खऱ्या अर्थाने मोदी की सौगात आहे असं मला वाटतं. तिसरा मुद्दा जो आपण म्हणालात की आता भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक आघाडीने हे घेतलेला उपक्रम आहे. बघा, भारतीय जनता पार्टी ही लोकशाही मानणारी एक संरचना असलेली कार्यकर्त्यांची पार्टी आहे. कार्यकर्त्यांच्या पार्टीमध्ये रचना आहे, त्या रचनेमधनं ज्या गोष्टी मुस्लिमांचं मन दुखवण्याच्या परवानगीशिवाय अल्पसंख्याक आघाडी कुठलीही योजना, कुठलीही यंत्रणा, सोनाली जरा ऐका, कुठलीही योजना, कुठलीही यंत्रणा, कुठलाही उपक्रम राबवण्यासाठी एक यंत्रणा अपेक्षित असते. इथं अल्पसंख्याक आघाडी म्हणजे भारतीय जनता पार्टी सोडून वेगळी नाहीये. भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेत्यांची परवानगी घेऊन त्यांच्या संमतीनेच हे सर्व केलं जात आहे. एवढंच नाही तर यासाठी भारतीय जनता पार्टीचे, मी महाराष्ट्रापुरतच सांगेन की केवळ केंद्रातनं नव्हे तर राज्यातनं
सर्व आमचे आमदार, खासदार, मंत्री या सगळ्या गोष्टीसाठी पुढाकार घेतात. त्या उपक्रमामध्ये स्वतःचं दान देतात, स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देतात. केवळ रचना म्हणून, प्रक्रिया म्हणून जर पुढे कोणी होत असेल तर ती अल्पसंख्याक आघाडी नितेश आहे. राणेंसारखे नेते पण येणार का आणि तिथं? भारतीय जनता पार्टी वेगळी नाही आहे. एक दुसरी गोष्ट, आम्ही काय करायला पाहिजे हे सातत्याने आपण सांगता. अरे एकीकडे म्हणता की आम्ही मुस्लिम विरोधी आहोत, दुसरीकडे आम्ही मुसलमान समाजाला सोबत घेऊन काही चालतोय. वसुधैव कुटुंबकम ही आमची उक्ती आहे, त्या विचारांना घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे. त्या दृष्टीने आम्ही ते काम करतोय. तर ते कसं करायला पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगताय. ठीक आहे, किती कमाल आहे. मी विचारतो, कौतुक करायचं. मी विचारतो सुभान अलीजी, राजकीय नेत्यांकडून त्यांनी केलं तरी प्रॉब्लेम, त्यांनी नाही केलं तरी प्रॉब्लेम, म्हणजे करे तो करे क्या अशी परिस्थिती आहे का त्यांची? बघा विलासजी, माझा छोटासा प्रश्न हा होता की मी काही घटनाचा उल्लेख केला ज्यामुळे मुस्लिम समाजाला प्रताडित करण्यात आलं, मुस्लिम समाजाचा छळ झाला, त्यांचे मन दुखले. आता हा मुस्लिम समाजाचा अल्पसंख्याक मोर्चा जेव्हा मुस्लिम समाजावर अत्याचार होत होता, आता हा कधी दिसला नाही मला. आता अचानक ह्या मोदींची भेट घेऊन येत आहे आमच्याकडे. प्रश्न हा आहे, नागपूर दंगलीमध्ये इरफान अन्सारी नावाचा एक वेल्डिंग काम करणारा गरीब मुसलमान याचाच त्या दंगलीमध्ये मृत्यू झाला. आता यांचे जे RSSचे आपण किती दिवस काढणार? आपल्याला सांभाळण्यासाठी सेतू बांधावा लागेल ना कधीतरी. त्यांच्या अनाथ मुलांना द्या. हे दुसऱ्या बाजूला म्हणतात की आता काय त्यांना हल्ले करायला पेट खजूर द्यायची का? हे योग्य नाही ना. दोन्ही बाजूने टोकाची भावना कुठपर्यंत योग्य आहे? कुठेतरी सांधावं लागेल ना, एक पाऊल कुणीतरी पुढे टाकावं लागेल ना. आमचं म्हणणं हेच आहे की ज्यांच्याकडून मनं दुखली त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांना याच्यामध्ये कमीपणा वाटायची काय कारण नाही ना. मला सांगा, मग हे पाऊल पुढाकार नाही का? हे पाऊल एक पुढाकार नाही का? हा फक्त बिहार आणि पश्चिम बंगालसाठी मुस्लिम समाजाला दिलेला उपक्रम दिसतो ना पक्षाचा, म्हणून ते योग्य नाहीये. नाही चुकीचं. शैलेजी, हे निवडणुकीसाठी आहे, हे मतांसाठी आहे. 17% मतं बिहारमध्ये आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात लागणार आहेत. आल्यापासून मुस्लिमांना सुरक्षेची हमी देणार का या भेटीसोबत? 3 टर्म ते सबका साथ सबका विकास मला बोलायचं. हो, येतो. मुस्लिम समुदायाला सुरक्षेची हमी देणार का? दोन विषय मला अगदी थोडक्यात येतो तुमच्याकडे येतो. सुभान अलीजी, तुमचा मुद्दा अगदी टू द पॉइंट आहे. मी टू द पॉइंटच विचारतो. खरं तर मुस्लिमांना सुरक्षेची हमी हवी आहे एक. जर त्यांचं असं म्हणणं आहे की मतांसाठी बेगमी तयार करण्याची सुद्धा आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, मुस्लिम मतं प्रचंड मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होऊन आपल्या विरोधात येत आहेत, ते ध्रुवीकरण होऊ नये म्हणून सुद्धा हा प्रयत्न आहे का? शैलेजी, नाही, असं नाही आहे. जर आपण मागची उत्तर प्रदेश मी विचारलं तर आम्हाला 50% असलेला मतदारातला मुस्लिम मतदारातला आमच्या मुस्लिम भगिनींनी आम्हाला मतदान केलेलं आहे. आम्ही 3 तलाक सारखा कायदा आणला, आमच्या पाठीशी माणसं उभी राहिली. आम्ही एवढं मोठं मॅन्डेट आम्ही उत्तर प्रदेशमध्ये मिळवू शकलो ते यापूर्वीच आम्ही मुस्लिम समाजाची मतं आम्हाला मिळवलेली आहेत. त्यासाठी अशा छोट्या मोठ्या योजना आणण्याची अजिबात आवश्यकता नाही. आता ही केवळ आपण सहिष्णू आहोत, हिंदुत्ववादी असणं म्हणजे मुस्लिम विरोधी असणं नव्हे, उलट हिंदुत्ववादी असणं म्हणजेच मुस्लिम भाईचारा सांभाळणं, हीच खरी व्याख्या हिंदुत्वाची आहे. आणि हे सातत्याने सर्वच विचारवंत सांगतात. मग इथं आम्ही आनंदाचा शिधा जर काही आमच्या हिंदू समाजाला दिवाळीसाठी देत असतो तर मुस्लिम समाजाला पवित्र रमजानला मदत केली तर बिघडलं कुठं? ठीक आहे, बिघडलं कुठे? मला अतुलजी तुम्हालाच विचारायचं. शेवटची 2 मिनिटं आहेत, 1 मिनिट मला महंतजींना पण 1 मिनिट त्यांना द्यायचं शेवटचा. 1 मिनिटात तुमचं म्हणणं प्लीज. मला आता असं वाटतं की शैलेश गोंजामुंडे जे आहे ते 100% बंच ऑफ थॉट जे आहे पुस्तक नाकारतील, कारण की त्यांनी संविधानाला नाकारलेलं होतं, काळा दिवस पाळला होता, भारताचा तिरंगा हा अशुभ मानलेला होता. हे स्पष्टपणे आजपर्यंत दिसत आलेलं आहे. मी कौतुक करतो, म्हणजे मला अभ्यास आहे म्हणून मी जे माहिती आहे ते बरोबर बोलतो. मी महंत जे आहेत ते मला माहिती आहेत काय आहे आणि ते व्यवस्थित आहेत, त्यांना कुठल्याही पद्धतीचा द्वेष चालत नाही, म्हणून मी त्यांची पण स्तुती केली. जर कुठले महंत जर विरोधात जात असतील तर त्यांना पण तेवढ्याच प्रखरतेनं विरोध करण्याची ताकद अतुल लोंढे ठेवतो. दुसरी गोष्ट, UPमध्ये एकही उमेदवार तुम्ही मुस्लिम उमेदवार पूर्ण दिलेला नाही. केरळामध्ये मजबुरी तुम्ही दिलेला आहे, तुम्ही मुस्लिम उमेदवार देत नाही, तुम्ही कॉर्नर करता. देशाचे प्रधानमंत्री शमशान आणि स्मशान याच्यावर भाषण देतात. हे जे आहे ना, हे सगळे प्रतीक आहेत. मुँह में राम आणि बगल में नथुराम जे आहे ते स्पष्टपणे मी बोलतो हे राजकीयदृष्ट्या BJP करते, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि बंच ऑफ थॉटच्या प्रिफेसमध्ये लिहिलेलं आहे की या देशाचे 3 शत्रू
कम्युनिस्ट, मुस्लिम आणि ख्रिश्चन्स, ज्या पुस्तकाची सुरुवातच द्वेषापासून सुरू होते त्याला तुम्ही नाकारून टाका. ठीक म्हणजे आहे, आम्ही संत मंतांचा सन्मान करतो, हे आमची संस्कृती आहे, आम्ही पण हिंदू आहे ना, पण आम्ही दुसऱ्याचा द्वेष करत नाही. ठीक आहे. महंत सुधीरदासजी, संत मंतांचा सन्मान म्हणताना आले संत, तोची दिवाळी दसरा आले संत. ठीक आहे. माझा वेळ संपलाय. महंतजी, शेवटचे 30 सेकंद. आपण मग एक सुरुवातीला जो मुद्दा आला त्याच्यावरती मला एक आता मेसेज आला आणि मी तो शोधत होतो. 1,000 कोटी रुपये या अनुदानातनं कमी केले असं सांगण्यात आलं मगाशी. 4,333 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले होते. पण त्याला अर्ज किती आले? शिष्यवृत्तीमध्ये अर्ज किती आले? शिष्यवृत्तीमध्ये अर्ज किती आले? अर्ज त्या प्री मॅट्रिक व मॅट्रिक मध्ये अर्ज अतिशय कमी आले. त्यामुळे एवढी अनुदानाची गरज नाही म्हणून ते त्या ठिकाणी पैसे कापले. सुवर्णाजी, वेळ संपलाय माझा. एकच सेकंद. हज कमिटीचे जे अनुदान बंद करण्यात आले, असुद्दीन ओवेसीने पार्लमेंटमध्ये असं सांगितलं होतं की ज्याला हजला जायचंय त्यांनी स्वतःच्या पैशानी जा, गव्हर्नमेंटचे पैसे घेऊ नका, म्हणून ते हजचं अनुदान त्या ठिकाणी बंद झालं. म्हणजे त्यांना मुस्लिम समाजातनच मागणी होती, परंतु हे सांगताना काही वेळेला काय होतं की तिथे असं सांगितलं जातं. भाजपनं काय ओवेसींचं ऐकलं की काय? प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती का बंद केली? ओवेसी किती कमी केली? माझा वेळ संपलाय. पण आज या सौगाते मोदीच्या नंतर जे सवाल निर्माण झालेले आहेत, दोन्ही बाजूंनी खरं तर त्यांची भूमिका नेमकी काय आहे. पण आपल्याकडे एक संस्कृती आहे, भेट आली तर ते भेट स्वीकारायची असते. कुणी गळ्याला पडायला आलं, समजा मिठी मारायला आलं तर मिठी द्यायची असते, कारण त्याच्यातूनच सौहार्द वाढत असतो. आशा करूया या प्रयत्नातून एक सौहार्द वाढेल. प्रेक्षकांना काय वाटतं एकदा जाणून घेऊया. प्रेक्षकांचं मत अतिशय महत्त्वाचं आहे. मोदींची ईदी मुस्लिमांना भाजपच्या जवळ आणेल का, हा प्रश्न आम्ही विचारला होता. 25% लोकांना होय वाटतं, 75% लोकांना नाही असं वाटतं. त्याची कारणं प्रेक्षकांना माहीत आहेत. त्यामुळे आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये आपण चर्चेत इथंच थांबतोय. धन्यवाद.